आणि बुलढाण्यात एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। बुलढाण्यात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। नागपूर मुंबई महामार्गावर टायर्स जाळण्यात आलेले आहेत। मराठा आंदोलकांनी महामार्ग अडवलेला आहे। आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। आपण बुलढाण्यामधली ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। विशेषतः नागपूर मुंबई महामार्गावरची ही दृश्य आहेत। नागपूर मुंबई महामार्गावर टायर्स जाळण्यात आलेले आहेत। आंदोलक आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतात। मराठा आंदोलकांनी महामार्ग अडवलेला आहे। अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। अमोल, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? नक्कीच आरक्षण या मुद्द्यावर मराठा बांधव बुलढाणा जिल्ह्यात आक्रमक पाहायला मिळालेला आपल्याला। मराठा आणि विदर्भाच्या सीमेवर जो वरुड गाव आहे त्या वरुड गावाच्या माध्यमातून हा समृद्धी महामार्ग होतो आणि या महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळलेले आणि टायर जाळून जवळपास 2 तास झाले हे वाहतूक ठप्प झालेली आहे। 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे। मराठा आंदोलकांचे जे मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। टायर जाळून संपूर्ण जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि 3 किलोमीटरपर्यंत रामबसराम समृद्धी महामार्गावर लागलेल्या पोलीस प्रशासनावर सतत दाखल झालेले आहे। मात्र आंदोलकांची जी भूमिका आहे ती अजूनही ठाम आहे। मात्र टायर झाल्यानंतर वाहतुकीमुळे कुठेतरी खोळंबा झालेला आहे, त्यामुळे मराठा आंदोलक आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। सौरभ, अमोल, परिस्थितीवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुर्तास धन्यवाद। आणि आता पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया।